अंजली स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी। त्यासाठी लागणारे साहित्य 1 चमचा हळद घेतले, 1 चमचा मोहरी घेतले, 1 चमचा जिरे घेतले, 1.5 चमचा बेसन घेतले, 1 चवीपुरतं मीठ घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतल्या, लसूण आणि 2 मिरच्याची पेस्ट करून घेतल्या, 7 ते 8 पानं आपण कढीपत्त्याची घेतलेत आणि 2 कप ताक असेल। चला आता आपण सुरुवात करूया। आता या ताकामध्ये आपण 1.5 चमचा बेसन घेतले, ते आपण टाकून घेऊन हलवून गिटळ्या फोडून घेऊया पिठाच्या। आता यात आपण बेसन टाकले। बेसन टाकल्यामुळे चव छान येते कढीला। आता आपण यात हळद टाकून घेऊया। चला तर आता फोडणी देऊया। कढई गरम झाली, आता आपण तेल टाकून घेऊया। 1 चमचा तेल टाकले। आता मोहरी आपण घालूया। मोहरीला छान फोडणी बसली, तडतडली की खमंग अशी फोडणी बसते। आता ह्यात आपण जिरं घालून घेऊया। 7 ते 8 पानं कढीपत्त्याची, लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ती भाजून घेऊया त्याला कच्चापणा जाण्यासाठी। ह्यात आता हिंग घालूया। आता हे तेलात चांगलं जिन्नस भाजून घ्यायचंय। आता हे भाजून झाले। आता आपण यात ताक करून घेतल्याचे मिक्स करून घेऊया। छान अशी फोडणी बसले। आता यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। एकसारखं हलवून 1 मिनिट आपण असंच मीडियम गॅसवरती उकळी येईस्तोवर घेऊया। चमच्याने एकसारखं हलवून आपण बघू शकता छान असा कढीला कलर आलाय। चला तर मीडियम गॅसवरती मी कढी ही 10 मिनिटं बनवून घेतले उकळी। मध्ये मध्ये चमच्याने ढवळले, जेणेकरून बेसन घातलेले ते तळाला चिकटणार नाही। याच्यावर झाकण ठेवायचं नाही, असंच आपण हलवून 10 मिनिटं आपण याच्यावरती उकळी मारून घेतली। आता ही एका भांड्यात काढून घेऊया आपण। आपली कढी तयार आहे। खमंग अशी ताकाची कढी आपली तयार आहे। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।